अमरापूरची सुद्धा असू दे, प्रत्येक संघटनेचे हात जोडून आभार आम्ही मानतोय की या अशा संकटाच्या वेळी सगळ्यांनी एकजूट दाखवली. अशीच एकजूट जर पुन्हा कधी असं संकट ओघावलं तर या संकटाच्या मागे सर्वांनी एकत्र उभं राहावं. त्यांचं विसर्जन माननीय उच्च न्यायालयाने दिलेलं आहे गाईडलाईन्स प्रमाणे की कृत्रिम तलावामध्ये करायचं. तर माझी भाविकांना तीच विनंती आहे की त्या गाईडलाईन्सचं आपण व्यवस्थित पालन करावं आणि त्या मूर्त्यांचं विसर्जन करावं जेणेकरून. जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो. मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेते. तर मित्रांनो आज आपण आलो आहे लालबाग या ठिकाणी चिंचपोकळी स्टेशनच्या साईडला आलेलो आहे. तर आपण गेल्या वर्षी सुद्धा इकडे व्हिडिओ बनवलेली की लालबाग परळमध्ये सर्वात मोठी गणपती बाप्पांची पंढरी, तुम्हाला घरगुती गणपतीची पंढरी तुम्हाला इकडे पाहायला भेटेल. तुम्हाला असं पाठीमाग पाहू शकता पूर्ण सगळीकडे म्हणजे सगळीकडे गणपती बाप्पांच्या मूर्त्याच आहेत. इथे 3 एक 4 शॉप आहेत. तुम्हाला दाखवतो जेव्हा मी ॲड्रेस दाखवली इकडचा काय आहे लोकेशन त्याचे तुम्हाला दाखवली येताना. तर मित्रांनो जे पूर्ण व्हिडिओ बघा. इकडे खूप सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आहेत. गेल्या वर्षी सुद्धा खूप सुंदर सुंदर मूर्त्या होत्या आणि तुम्ही चांगला प्रतिसाद दिलेला त्या गेल्या वर्षी बाप्पाच्या म्हणजे आपल्या व्हिडिओला. तर ह्या वर्षी सुद्धा द्या. तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा प्लीज. चॅनलला नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांनी केलं त्यांचा मनापासून आभार. सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपण लोकेशन बघूया बाहेर. तुम्हाला यायचं असेल तर कसं याल तुम्ही. त्याच्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करू. चला. तर मित्रांनो समोर ना लालबागच्या राजाचा सिग्नल आहे आणि हा रस्ता ना जो ब्रिज इथून जातो तो चिंतामणी स्टेशनला म्हणजे चिंचपोकळीला जातो. तर चिंतामणीच येतो टोमर कारण का चिंचपोकळीला चिंतामणी आपल्या तिकडे. तर हा चिंचपोकळी स्टेशनला रस्ता जातो आणि मधीच आहे ना चिंतामणी गणेश संकुल गणपतीचं माहेरघर गणपती बाप्पाचं माहेरघर आहे. आणि आपण आज त्याच एक शॉपला आपण व्हिजिट देतोय जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितला. तुम्हाला म्हणजे एक्झॅक्ट मी प्रॉपर लोकेशन दाखवते कुठे आहे ते. तर बघा आतमध्ये बरेचसे इकडे ना बाप्पांचे शॉप्स आहेत सगळीकडे. श्री गणेश आर्ट्स वगैरे आहेत पण आपण श्री सिद्धी बल्लाप आर्ट्स ह्या शॉपला आलो आहे. आपण गेल्या वर्षी सुद्धा आलेलो आणि आपण लिहिलेला की गणपती बाप्पाची सर्वात मोठी पंढरी लालबाग परळमध्ये ती होती. तर आता आपण आतमध्ये जाऊ आणि खूप सारे बाप्पांच्या मूर्त्या असतात इकडे. तुम्ही ना एक बाप्पांची पंढरीच म्हणू शकता जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये. तर तुम्हाला पूर्ण बाप्पांची मूर्त्या दाखवतो. तर मित्रांनो तुम्हाला मी आता लोकेशन तर दाखवलेलीच आहे सुरुवातीला. तर माझ्याबरोबर ना आज पुन्हा एकदा ना प्रणव आला आहे. प्रणव आपल्या 2-3 व्हिडिओमध्ये आता सतत असणार आहे. आणि हां आणि उद्याची व्हिडिओ ना खास असणार आहे. प्रणवचं मी पहिलं आगमन आहे म्हणजे प्रणवचं आगमन नाही आहे पहिलं आगमन प्रणव उद्या शूट करणार आहे. प्रणव माझ्याबरोबर असणार पहिलं आगमन. तुला कसं वाटतं आपल्या व्हिडिओमध्ये? याला प्रत्येक गोष्ट छान वाटते. तर जास्त वेळ नाही घेत आहे. तुम्हाला जसं लोकेशन दाखवायचं लोकेशन आधी यांचा ॲड्रेस मेन्शन केलेला आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर जास्त वेळ नाही घेत. सर्वात पहिला आपण इथे जे बाप्पांचे डिस्प्ले लावले आहेत मूर्त्यांचे ते बघू. त्याच्यानंतरला आपण जे शॉपचे ओनर आहेत आपण त्यांच्याशी बोलू. मग चला.
तर मित्रांनो आपल्याबरोबर आहे ना किरण जाधव हे दादा आहेत आपल्याबरोबर, हे शॉपचे ओनर आहेत. दादाने आपल्याला गेल्या वर्षी सुद्धा व्हिडिओ बनवण्याची इकडे संधी दिलेली. तर दादा पुन्हा एकदा तुझ्या मनापासून आभार की पुन्हा एकदा तू यावर्षी मला संधी दिली इकडे व्हिडिओ बनवायची. आपण गेल्या वर्षी असं बोललेलो मी, लालबाग परेलमधली सर्वात मोठी घरगुती गणपतींची पंढरी हे आपले चिंतामणी गणेश संकुलमध्ये असते. तर दादा तुमच्या शॉपच्या बद्दल काय माहिती द्या? प्रथम तर नमस्कार, माझं नाव किरण रवींद्र जाधव. गेल्या 15-16 वर्षापासून आम्ही घरगुती गणपती विक्रीचा व्यवसाय करतो. एक स्वप्न होतं की गणसंकुल उभं करण्याचं, जे स्वप्न मागच्या वर्षी 2024 साली चिंतामणी गणेश संकुल या नावाने आज उभं केलं. त्याचा दुसरा पर्व आहे. यावर्षी देखील आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, गणेश भक्तांसाठी घरगुती गणपतीची सेवा रुजू केली. तर दादा हे गणेश संकुल उभारताना गेल्या वर्षी मी आलेलो, त्याच्यानंतरला मला फक्त इकडचे अपडेट पाहिजे होते. मी इंस्टाग्रामला बघत होतो दादा, मागच्या आपले 1-2 महिन्यापासून तो लढा चालू होता पीओपीचा मूर्तीचा. मी प्रत्येक वेळी दादा बघत होतो मी इंस्टाग्रामवर, युट्यूबवरती तुम्ही सारखे कोर्टात फेऱ्या मारणं, हे करणं. तर दादा खरंच तुम्ही जे प्रयत्न केले आपलं पीओपी बंडी हटवण्याचे, म्हणजे घरगुती गणपती असून दे या मोठे गणपती असून दे, ते हा म्हणजे संकट आलेला आपल्यावरती, आपल्या हिंदू सणावरती, जे तुम्ही दूर केला, खरं तुझ्या मनापासून आभार दादा. तर ह्याच्याबद्दल तू आता काय माहिती सांगशील? प्रथमतः तुम्हाला असं सांगतो की हे संकट आम्ही दूर केलेलं नाही आहे. दूर करण्यासाठी स्वतः बाप्पा या धर्तीवरती आहे, गणेश भक्तांच्या मागे उभं राहिलं पीओपीच्या लढ्याचं. तर महाराष्ट्रातल्या त्या तमाम संघटना आहेत ज्यांचं रोजंदारी या गणेश मूर्ती विक्रीवरती चालते. त्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या संघटना, म्हणजे मुंबई असो, पुणे असो, नागपूर असो, तुमचं नाशिक असो, त्याच्यानंतर मुंबई असो, ठाणे असो, मीरा भाईंदर असो, प्रत्येक विभागातल्या ज्या संघटना आहेत, त्या संघटनेनी, जशी आमची लालबाग परेड संघटना आहे, त्या संघटनेच्या प्रत्येक मूर्तिकाराने एकजूट होऊन जो लढा केला नायगाव परेड नरे पार्कमध्ये, त्याच्यामध्ये आमचे महाराष्ट्र कामगार मूर्तिकार संघटनेचे प्रशांत देसाई अध्यक्ष आहेत, हितेशजी जाधव आहेत. त्याच्यानंतर आमच्या मागे देवासारखे उभे राहणारे पाठीराखे म्हणजे आमचे आशिषजी शेलार यांनी जो आम्हाला जे मोलाचं सहकार्य केलं, आणि हे राज्य सरकार यांनी जे आम्हाला सहकार्य केले, या सहकार्यातनं आम्ही जी वकिलांची फौज उभी केली, त्या वकिलाच्या फौजेतनं आम्ही जे माननीय उच्च न्यायालयासमोर आमची बाजू मांडली, आणि त्या बाजूला माननीय न्यायालयाने सुद्धा आम्हाला तेवढा पाठिंबा दिला आणि पीओपीची बंदी यावर्षी उठवून टाकली. त्याबद्दल माननीय उच्च न्यायालयाचे सुद्धा आम्ही आभार मानतो. त्याच्यानंतर आशिषजी शेलार सरकारांचे आणि ज्या संघटनांनी याच्यामध्ये जे सहकार्य केले, त्या सर्व संघटनांचे, गणेश मूर्तिकारांचे, मग ती पेन अमरापूरची सुद्धा असू दे, प्रत्येक संघटनेचे हात जोडून आभार आम्ही मानतोय की अशा संकटाच्या वेळी सगळ्यांनी जी एकजूट दाखवली, अशीच एकजूट जर पुन्हा कधी असं संकट ओघावलं तर या संकटाच्या मागे सर्वांनी एकत्र उभं राहावं, ही मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रार्थना करतो. तर दादा एक मला हसण्यासारखी एक गोष्ट काय वाटतं माहिती आहे, दरवर्षी आपला गणेश उत्सव येतो आणि दरवर्षी पीओपी बंदी हा विषय येतो आणि आपला आता 2-1 महिन्यांनी, आता पुढच्या महिन्यात पण त्यांना गोकुलाष्टमी सुद्धा असेल, त्याच्यावर सुद्धा मित्र दादा ते थरावरती बंदी असते, ह्याच्यावरती बंदी असते. हे आपले 2 सण आहेत वर्षातनं, आपण जे आपला मराठी लोकांचे, मुंबईकरांचे सर्वात फेवरेट सण हे 2 आहेत, एक गणेश उत्सव आणि एक गोविंदा. आणि हे 2 सणामध्ये मुंबईची काय ताकद असते, मुंबईकरांची असली जी काय ताकद असते, हे 2 सणामध्ये प्रत्येकाला बघायला भेटते. अखंड म्हणजे आपल्या भारताच्या लोकांचं लक्ष आहे ना फक्त या 2 सणावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये असतो, आपल्या मुंबईमध्ये असतो, की सर्वात जास्त पूर्ण अखंड भारतात तर आहे ना सर्वात जास्त थर लावणारे आपले गोविंदा पथक आहेत. जसं जय जवान झालं, म्हणजे इतरही गोविंदा पथक आहेत. आणि गणेश उत्सव बोलल्यावरती आपल्या मुंबईमध्ये सर्वात फेवरेट असतं ते उंच मूर्त्या. तर ह्याच्यावरती आता कायमची बंदी हटली आहे का प्रत्येक सणावरनं आपल्या? कारण का परत पुढच्या वर्षी गणेश उत्सव असेल, पुन्हा गोविंदा असेल, पुन्हा एकदा येणार, तेच परत इलेक्शन आलं परत हे जाणार. कारण का हा मी एक कोणताही पक्षाचा कार्यकर्ता नाही, काही नाही, मी एक सामान्य माणूस आहे. की गेल्या वर्षी मी बघितलेला जानेवारीमध्ये मागील गणेश उत्सवामध्ये की अखंड म्हणजे 3 या 2 मूर्त्या कांदिवलीमधल्या, ते अजून पण विसर्जन झालं नाही आहे त्या मूर्त्यांचं. खरं ते म्हणजे ऐकून पण आहे ना, खरं डोळ्यातनं पाणी येते की काही झालं तरी बाप्पांचं विसर्जन हा व्हायला पाहिजे असं. तर काय बोलणार दादा तू की हे संकट कायमचं दूर झालं आहे का आपल्यापासून? नाही, तसं म्हणता येणार नाही की कायमचं संकट दूर झालेलं आहे, कारण तशी अजून ऑर्डर नाही आहे आपल्याकडे. माझ्या माहितीप्रमाणे तशी अजून आपल्याला ऑर्डर नाही, फक्त बंदी उठवलेली आहे. त्याच्यासाठी आपले अजूनही प्रयत्न चालू आहेत. पण त्याच्यासाठी माझी अशी एक इच्छा आहे की मी माझी वैयक्तिक इच्छा या व्हिडिओच्या माध्यमातून बोलून दाखवतो. जर हा उत्सव टिकवायचा असेल तर मूर्तिकार आणि मंडळ यांना कुठेतरी
दोघांना एकत्र येऊन थोडंसं समतोल राखावं लागेल. मग ती मूर्तीवरती जी आहे आपली उंची, त्या उंचीवरती कुठेतरी निर्बंध यावं असं मला तरी वाटतं. कारण मला असं दिसतं की आपण गिरगाव चौपाटीवरती ज्यावेळेला अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन झाल्यानंतर आपण जे बघत असतो, आपल्या मूर्त्या बऱ्याच प्रमाणात बाहेर उभ्या असतात आणि मग काही संस्था आहेत, सामाजिक संस्था, त्याच आपल्या मूर्त्यांच्या व्हिडिओज काढून सोशल मीडियावरती पाठवत असतात. म्हणजे आपल्या विश्वाची आपण विटंबना करतो असं त्यांची दाखवण्याची ती पद्धत असते. परंतु माझं असं मत आहे की महानगरपालिका असो किंवा प्रशासन असू दे, जर मूर्तिकारांनी आणि मंडळांनी जर असं, मला असं वाटतं की एखादं एक लिमिट ठेवलं की सर्टन 20 फुटापर्यंत, जसं आपला लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, बरीचशी मुंबई मंडळ आहेत की ज्यांच्या मूर्त्या 20 फुटापर्यंतच आहेत, त्यांचं विसर्जन एक तराप्यावरनं चांगल्या सुसज्ज पद्धतीनं होतं. तसं मला असं वाटतं की आम्ही महानगरपालिका ॲप्सॉच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आमची चर्चा झाली होती. त्यावेळेला आम्ही सूचना केली होती की सर तुम्ही एक तराप्याचं एक नियोजन करा, जेणेकरून ज्या मूर्त्या आहेत त्या तराप्यावरनं एकदम आतपर्यंत खोलामध्ये विसर्जन करता येतील. जशा लालबागचा राजा, चिंतामणी आमचं विसर्जन केलं जातं, त्यामुळे त्या मूर्त्या बाहेर येणार आहेत, किनारे परत येऊ शकणार नाही आणि मग त्याचं विटंबन झालेलं आपल्याला आढळणार नाही. तर ह्या काही सूचना आम्ही महानगरपालिकेला केल्या होत्या, पण अजून त्याच्यावरती तशी अंमलबजावणी झालेली दिसत नाही. त्याचं दिसत नाही याचं कारण काही मंडळ आणि जर मूर्तिकार मिळून जर ती एक सभा झाली त्यांच्यासमोर, म्हणजे त्यांच्याबरोबर मिटिंग झाली अधिकाऱ्यांबरोबर, चांगल्या लेवलच्या अधिकाऱ्यांबरोबर, तर त्याच्यामधनं तोडगा तर नक्की निघेल असं मला तरी वाटतं. दादा ते झालं हे विषय एवढं, ते काय होतच राहील आपल्या चर्चा याच्याबद्दल तर अनेक आपल्याला टाईम आहे. पण दादा तुमच्या शॉपच्या बद्दल काय माहिती सांगाल, यावर्षी काय नवीन ट्रेंडिंग अशी मूर्ती आली? माझ्याकडे तर दरवर्षी नवीन नवीन मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतात, त्याबद्दल काही डाऊटच नाही. कारण मी मूर्त्या घेत असताना माझी चॉईसच माझ्या चॉईससाठी मला वेळ लागत असतो. म्हणजे लोकांना काय आवडेल आणि काय नाही हे मला जेव्हा आवडतं तेव्हा लोकांना आवडणार, ही माझी पहिली गोष्ट प्राथमिकता आहे. तर दादा आपल्याला जर कोणाला पसंत पडले, ज्यांनी स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअपला दाखवली आणि ऑनलाईन असेल, ऑनलाईन ऑर्डर तुम्ही घेता का? नक्की. ऑनलाईन मूर्तीची माझ्याकडे ऑर्डर असते, पूर्ण महाराष्ट्रातनं माझ्याकडे, जगभरातनं माझ्याकडे ऑनलाईनच्या ऑर्डर येतात. त्या लोकांना बॉक्स पॅकिंगमध्ये मूर्त्या लागत असतात. त्या बॉक्स पॅकिंगपासून कुरिअरपर्यंत ज्या कस्टमरना तो रेट सांगितल्यानंतर परवडतं त्या हिशोबाने मी त्या ऑर्डर घेतो आणि त्या लोकांना त्यापर्यंत मूर्त्या पोहोचवायचं काम मी करतो. म्हणजे घरपोच आपल्या बाप्पांच्या मूर्त्या भेटून जाते. तर दादा 2 मिनिटं आमच्याशी बोलल्याबद्दल तुझ्या मनापासून आभार. तुला मोळ्यातला वेळ काढून तू आम्हाशी बोललास, सगळं माहिती दिली, तर खरं तुझ्या मनापासून आभार दादा. आणि तुझी अशीच प्रगती ना पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून मला अजून एक सूचना करायची वाटते की माननीय उच्च न्यायालयाने जी आपल्याला गाईडलाईन्स दिलेली आहे गणेश भक्तांसाठी, गणेश मूर्तिकारांसाठी, घरगुती गणपतींसाठी, की कृत्रिम तलाव 4 फुटापासून खालच्या 1-1.5 फुटापर्यंत ज्या मूर्त्यांचं विसर्जन माननीय उच्च न्यायालयाने दिलेलं आहे गाईडलाईन्सप्रमाणे की कृत्रिम तलावामध्ये करायचं. तर माझी भाविकांना तीच विनंती आहे की त्या गाईडलाईन्सचं आपण व्यवस्थित पालन करावं आणि त्या मूर्त्यांचं विसर्जन करावं, जेणेकरून आपल्या या उत्सवावरती कुठलंही संकट भविष्यात येऊ नये ही गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि मी तुमचे आभार मानतो की आपण माझ्या या गणसंकुलमधल्या माझ्या श्री सिद्धिवल्लभ आर्टच्या शॉपला व्हिजिट दिलात. माझा व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्रावर जगभरावर पोहोचवा ही तुम्हाला मी विनंती करतो आणि थांबतो. तर मित्रांनो, आपल्या दादाने खूप सारं चांगली माहिती दिली आहे आणि POPच्या बद्दल पण तिथं दादाने आपल्याला खूप सुंदर असे सांगितलेलं आहे काय विषय काय नाही विषय ते. तर मित्रांनो, तुम्ही तिथे राहिलेलं खूप सुंदर सुंदर मिळतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा ॲड्रेस मेन्शन सगळं काही आहे. एकदा तरी इकडे फक्त तुम्ही या, व्हिजिट द्या या शॉपला. तुम्ही आहे ना अखंड म्हणजे आपला मुंबईमध्ये सर्वात एवढा मोठा गणपतीचा घरगुती गणपतीचा शॉप नाही आहे कुठे. मागचे 2 वर्ष झाले मी इकडे येतोय, व्हिडिओ बनवतोय. खूप सुंदर सुंदर आहे आणि दादांचा स्वभाव देखील मित्रांनो खूप सुंदर आहे. दरवर्षी येतो मी इकडे. दादा काहीच नाही बोलत, दादा बिंदास व्हिडिओ बनव, काय बनायचं बनवते. पण सगळं काही इकडे आहे दादा शॉपला. जेवढं तुम्ही मूर्त्या बनवणार तुम्ही मन मारवून जाईल तुमचं. एवढं सुंदर सुंदर बाप्पांच्या इकडे मूर्त्या आहेत. जास्त वेळ लागेल, तुम्ही आपल्याला जे उरलेल्या मूर्त्या आहेत ते तुम्हाला दाखवतो.
मित्रांनो आतापुरती या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. खूप सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या बघितल्या, पण आता जे तुम्हाला शेवटला दाखवलं तुम्ही डिस्प्ले लिहून आल्या असेल परिणामपूर्वक बाप्पांच्या मूर्त्या, म्हणजे ह्या शाडू मातेच्या मूर्त्या होत्या मित्रांनो, शेवटल्या होत्या त्या. तर खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत मित्रांनो आणि खूप भव्य दिवाळीच्या मूर्त्या. तुम्ही एकदा तरी या शॉपला व्हिजिट द्या. मित्रांनो खूप सुंदर मूर्त्या आहेत, तुम्ही तुमची नजर हटणार नाही. प्रत्येक मूर्ती अशी आहे बाप्पाची. खूप सुंदर असं रेटू खांब आहे अकनीचा वगैरे, खूप सुंदर सुंदर भारी वाटलं इकडच्या मूर्त्या सगळ्या तरी. तर आतापर्यंत मित्रांनो व्हिडिओला लाईक केला नसेल तर प्लीज लाईक करा, कमेंटमध्ये नक्की लिहा ह्या मूर्त्या तुम्हाला इकडच्या कशा वाटल्या ते, आणि गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका मित्रांनो. तर नक्की या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं ॲड्रेस आहे, मेन्शन आहे सगळं. हां, जर मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी केला व्हिडिओ बघता त्यांना खरंच मनापासून आभार आहे. आणि आपण भेटू आता नवीन जागेमध्ये, नवीन शॉपमध्ये, नवीन ठिकाणी, नवीन एका बाप्पाच्या शॉपमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिव.